मिरजेच्या उरुसासाठी व्यापाऱ्यांना महापालिकेने 60 ते 90% भाडे सवलत देण्याची लोकांची मागणी। मिरज वृत्त। सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत ख्वाजा शमणा मिरासाहेब दर्ग्याच्या उरुसास 5 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे। या उरुसासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक व दुकानदार येत असतात आणि आपापली दुकाने व व्यवसाय थाटून व्यापार करीत असतात। पालिकेने गणेशोत्सव, मोहरम, दसरा, दिवाळीसारख्या सणासुदीच्या वेळी व्यावसायिक व दुकानदारांना 60 ते 90% पर्यंत भाड्यात सवलत देऊन आर्थिक उलाढालीस चालना दिली होती। त्यामुळे व्यापाऱ्यांनीही महापालिकेच्या धोरणाचे स्वागत केले होते। त्याच धर्तीवर शहरातील व्यापार वाढीस चालना देण्याच्या उद्देशाने मिरासाहेब दर्ग्याच्या उरुसाच्या कालावधीतही व्यापारी व दुकानदारांना 60 ते 90% भाडे कमी आकारून व्यापारी वर्गाला सहकार्य करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने स्वीकारावे अशी मागणी दलित महासंघाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रशांत लोखंडे तसेच आयुब इनामदार आणि चांदसाहेब भिस्ती आदींनी केली आहे। तसेच गेल्या वर्षी मिरासाहेब दर्ग्याच्या उरुसात ज्या व्यापारी व दुकानदारांनी महापालिकेचे भाडे भरून पावत्या घेतल्या आहेत, त्यांच्या पावत्या पाहून त्या दुकानदारांना प्राधान्याने त्यांच्या व्यवसायासाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रशांत लोखंडे यांनी दिला आहे। मी डॉक्टर प्रशांत लोखंडे, दलित महासंघाचा सांगली जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष। मी स्वतः तसेच माझ्यासोबत आयुब इनामदार, चांदसाहेब भिस्ती यांच्यासह आणि इतर सर्व अनेक आमचे सहकारी यांच्यासह आम्ही सर्वांनी माननीय उपायुक्त मॅडम यांची भेट घेतली आणि मिरजेतील आराध्य दैवत व हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध असलेले हजरत ख्वाजा शमणा मिरा यांचा उरूस 5 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू होत आहे। तरी मागच्या वर्षी आपल्या महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव, मोहरम, दसरा व दिवाळीसाठी 60 ते 90% भाडे सवलत देण्यात आली होती दुकानदारांना। या कारणामुळे व्यापाऱ्यांना त्याचा फायदा तर झालाच आणि त्यासाठी आम्ही उपायुक्त मॅडमचे अभिनंदन करतोय आणि केलं पण आहे। तसेच येणाऱ्या 5 फेब्रुवारी 2024ला सुरू होणाऱ्या उर्सासाठी देखील 60 ते 90% भाडे कमी करून त्या व्यापारी वर्गांना सहकार्य करावे, त्यामुळे व्यापारी वर्गांना फार मोठं सहकार्य होईल व ते आपणास शुभाशीर्वाद देतील। तसेच अडचणीत सापडलेल्या व्यापारी वर्गास आर्थिक पाठबळ मिळेल। तरी 60 ते 90% भाड्यामध्ये सवलत द्यावी महापालिकेने, अशी मी आमच्या संघटनेच्या वतीने, आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने महापालिकेला विशेषतः उपायुक्त मॅडमना विनंती करतो। तसेच मागील वर्षी ज्या दुकानदारांच्या भाडेपावती करण्यात आलेल्या होत्या, त्याच दुकानदारांना ह्या वर्षी पण प्राधान्य देण्यात यावे अशी विनंती आम्ही करतो, अन्यथा आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, याची देखील दखल महापालिकेने घ्यावी। धन्यवाद। आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क। या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका। आपल्या